वडाचा फोन काय आला? अण्णा हॅलो. ए अण्णा पोरा. हा हा विठ्ठल बोलतोय म्हणलं पाडळी. हा बोला ना. अभिनंदन म्हणलं पहिलं. आणि थँक्यू. काय असतं अण्णा, विजय झाल्याच्या नंतर 19-20 आता लय काढून उपयोग नसतोय. तुझं भावना दुखून काय उपयोग नाही लोकांच्या. काय एवढा काय मोठा विजय झालाय म्हणलं दणदणीत, कशाला 19-20 काढत बसता काय पण. कोणतं 19-20 काय आमच्या विरोधात काढायचा प्रयत्न केला, बोलायचं नाही का? अहो पण आता ताईंनी स्पष्ट सांगितलंय ना अण्णा, एवढं काय सभेत आता. सांगितलंय तुम्हाला माहितीये का काय? मग तुम्ही 8 दिवस आधी तरी बोलायचं ना. हे अरे मला तुम्हाला 8 दिवस काय अगोदर बी बोललो असतो ना. मग बोलायचं ना, एवढी हिंमत पण होती तुमची त्यांनी तर. मतदानाच्या आदल्या दिवशी माझ्या विरोधात काम केलं ना. अहो कुठं काम केलं उगाच, तुम्ही निवडून आला तुम्हाला वाटतं लीड अरे आली. गप रे, तू नीट बोल. तू काय मग कोणाशी एवढी हिंमत बोलतो? होती तर बोलायला पाहिजे होतं अरे तुम्ही अण्णा. तुझी हिंमत आहे तर ये ना तू इकडं. कुठं येतोस? मग सांगा कुठे येऊ. ए तू अरे इथं ये ना आष्टीला. आष्टील येत होता तुम्ही, कुठं येतो हा तिथं ये. पाहिजे तिथं. अरे ये. हे काय तू पुंची राव नको निवडून आल्यावर शहाणपणा तुम्ही बोलू. लागले शहाणपणा नीट करायला. बोल. ए विठल्या, हा तू कुणाशी बोलतो? आम्ही मत दिलेत, आम्हाला लोकांना त्रास व्हायला अरे लागला ना आम्हाला. तू कोणत्या गावाचा आहे? मी आनंद गावात मत दिलेत, शिरूरला मत दिलेत, असं काय करता तुम्ही. हा हा आनंद गावात मत दिलेत, मला दिलेत आनंद गावच्या लोकांनी. मग असं नका ना राव, उगाच लोकांचे आम्ही तुमचे चाहते म्हणून सांगतो तर तुम्ही काहीतरी हे करायला लागलात गोंधळ. अरे मग आता तू बोलतो कोणत्या भाषेत? नीट बोल ना. मग चांगलं अण्णा माझ्या तुम्हाला नीटच विरोधात बोलतोय. आदल्या दिवशी त्यांनी काम केलंय म्हणून मी बोललो. मग पुरावे द्या ना, तुम्ही काम केलंय तर आम्ही मान्य करू बा. चल ताईने काम केलंय आणि चला हा तुम्ही बोला तरी. पुरावेच आहेत, सगळे पुरावे आहेत. आणि द्या तिथं पुरावे जाहीर सगळ्यांना करा, म्हणजे विचार. आमच्यात आम्हाला तरी वाटतं बा शिरूर ताईने. तालुक्यातच विचार पुरावे काय आहेत. बरं विचारतो मी, परत बोलतो हा तुम्हाला, थांबा.